खरं सांगते तुम्हाला, जेवढा वेळ याला बनवायला लागला ना त्याच्या निम्म्या वेळेत हे संपले पण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे कोबीचे मंचुरियन बघतोय. कोबीचे चायनीज भजी म्हणू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बघा, कोबीचा गड्डा घेतलेला आहे. जी एक्स्ट्राची पानं आहेत ती काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचा. माती लागलेली असेल, काही असेल, स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा कोबीचा गड्डा थोडासा मोठा असल्यामुळे मी अर्धा भाग वापरणार आहे. अर्धा कोबी मी बाजूला ठेवून दिला. आता या अर्ध्या कोबीचे इथे मी 4 तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कोबी किसायला बरं पडेल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे 4 भाग करून घेतले कोबीचे. आणि कोबी किसताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की किसणीच्या मोठ्या साईडनेच कोबी किसायचा, जेणेकरून कोबी आपला खूप जास्त बारीक किसला जात नाही आणि त्याचा असा दाटसर गोळा होत नाही, जेणेकरून तो पिठाळ लागेल. त्यामुळे आपल्याला कोबी किसताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी मोठी बाजू असेल त्याच बाजूने आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, आडवा कोबी धरून तुम्ही जर किसलात तर इझिली किसला जातो आणि सर्व बाजूंनी सेम त्याचा किस तयार होतो. अशा पद्धतीने माझा इथे कोबी किसून झालेला आहे. जे मोठे तुकडे असतात ते तुम्ही बारीक चिरून घेतले सुरीच्या साह्याने तरी काही हरकत नाही. आता आपण याला लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी बघा, मी सम प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलाय. छान कुरकुरीत होतात. आता आलं लसूण पेस्ट घेतली आहे, सॉस घेतलेले आहेत. त्यामध्ये ग्रीन चिली, रेड चिली, टोमॅटो केचप आणि थोडासा सोया सॉस घेतलेला आहे. इथे बघा, टोमॅटो रेड फूड कलर आहे. तुम्हाला नको असेल नाही वापरला तरी काही हरकत नाही. रंग खूप छान येतो म्हणून मी अगदी चिमूटभर हा फूड कलर इथे वापरलेला आहे. त्यानंतर कोबीला आपण मीठ लावून घेऊया. मीठ लावल्यानंतर कोबीला छान चुरून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा, छान मीठ सगळ्या कोबीला आपल्या लागलं पाहिजे. अशा पद्धतीनं छान चोळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये शक्यतो पाणी टाकण्याची गरज लागतच नाही. जे कोबीला पाणी सुटतं या मिठामुळे, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बाकीची जी पिठं आहेत, कॉर्नफ्लॉवर आहे, मैदा आहे, तो छान भिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान कोबीला पाणी सुटले. तुम्ही बघू शकता, कोबी आधीपेक्षा थोडासा जास्त ओलसर झालाय. तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीने छान ओलसर झालाय. मिठामुळे कोबीला छान पाणी सुटतं. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पुढचे जे जिन्नस आहेत ते घालून घ्यायचे आहेत. इथे बघा, मी अर्धी वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घालून घेते. कॉर्नफ्लॉवरच्या प्रमाणातच मी मैदा वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल थोडंसं प्रमाण तुम्ही इकडे तिकडे करू शकता, पण जेणेकरून समप्रमाणात वापरलं तर आपले मंचुरियन छान कुरकुरीत होतील. त्यानंतर मैदा घालून घेतलेला आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे. 1 चमचा मी इथं आलं लसूण पेस्ट घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर आलं आणि लसूण तुम्ही बारीक चिरलेलाही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर अर्धा चमचा सोया सॉस घालून घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस घालून घेतलेला आहे. आणि जेवढा ग्रीन चिली सॉस वापरलेला आहे तेवढाच मी इथे रेड चिली सॉस वापरलेला आहे. अशा पद्धतीने सगळे सॉस वापरून झाल्यानंतर इथे मी फूड कलर घातलेला आहे. अगदी छान कलर येतो याने आणि एकदम बाहेर जसे गाड्यावर मिळतात आपल्याला कोबी मंचुरियन, तसा फील येतो खाताना, म्हणून वापरलेला आहे. तुम्हाला नको असेल नाही वापरलं तरी काही हरकत नाही. आता याच्यामध्ये रेड चिली पावडर आपल्याला घालायची. इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. लहान मुलं खाणार, त्यामुळे मी खूप जास्त प्रमाणात तिखट केलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी याच्यामध्ये लाल तिखट पाव चमचा वगैरे घातलं तरी चालेल. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी कलर दाखवते, किती भन्नाट कलर आलेला आहे. आणि त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याचे भजी मंचुरियन करून घ्यायचेत. इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे मंचुरियन तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचेत. गॅस तुम्ही मीडियम ठेवलात, मीडियम फ्लेमवर, तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने बघा, मी इथे आता सगळे मंचुरियन सोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे मंचुरियन छान कुरकुरीत खरपूस असे भाजून घ्यायचेत. अशा गोष्टी तुम्ही घरी कराल ना तर मुलं बाहेर खाण्याचा अजिबात हट्ट करत नाहीत आणि घरीही खूप छान जसं गाड्यावर मिळतं तसेच हे मंचुरियन तयार होतात. आता जेवढे मंचुरियन याच्यामध्ये बसतात तेवढे मंचुरियन घालून घ्यायचे आणि छान या मंचुरियनला तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, छान मस्त असे एका बाजूनी तळल्या गेल्यावर ते आपोआप वर येतात आणि मस्त आपल्याला याला तळून घ्यायचे. खरपूस
तळून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपले मंचुरियन छान तळले जातात आणि एकदम कुरकुरीत हे मंचुरियन झाले होते. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने मंचुरियन हे करून बघा. खूप चवीला एकदम अप्रतिम लागतात. जसे आपल्याला गाड्यावर बाहेर मंचुरियन मिळतात सेम तसेच हे मंचुरियन तयार होतात. आता दिसतानाच ते एकदम कुरकुरीत आणि एकदम छान दिसत आहेत बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते. इथे तेल छान तापलेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आता बाकीचे आपण मंचुरियन सोडून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे ही आणि खूप लगेच खूप कमी वेळात होणारी आहे. अगदी कोबी मंचुरियन म्हणजे खूप वेगळं काही नाही आहे, तर आपण जे भजी बनवतो त्याच पद्धतीने आहे. फक्त इथे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा सॉसेस वापरले जातात आणि हे चायनीज भजी तयार होतात. बघा आता छान ही सुद्धा बॅच एकदम मस्त अशी तळून झालेली आहे आणि आता आपण हे मंचुरियनसुद्धा छान काढून घेऊया. आणि या पद्धतीने आपले इथे मंचुरियन छान खाण्यासाठी तयार आहेत. एकदम कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झाले होते आणि चवीला भन्नाट जसे गाड्यावर मिळतात अगदी सेम तसेच लागत होते. अशा पद्धतीने ही दुसरी बॅचही तुम्हाला दाखवते मी. रंग बघा तुम्ही किती अप्रतिम आलेला आहे. जेवढा वेळ ना याला बनवायला लागला ना त्याच्या निम्म्या वेळेत हे संपले होते. इतके सगळ्यांना आवडले. तर तुम्हाला ही झटपट होणारी कोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान अशा रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. बघा आतमध्येपर्यंत एकदम छान वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम मऊसूत असं हे मंचुरियन तयार झालेलं आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या आपल्या कोबी मंचुरियनला चायनीज कोबीचे भजी या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपले आदिश्री रेसिपी चॅनल. थँक्यू.